तेल टाकले आपण, जिरे पेस्ट टाकले आपण, खोबरं कांदा लसूण मस्त त्याला हलवून घ्यायचं. जिरे टाकल्यानंतर टाकली पेस्ट. तर आज आपण करतोय महाराष्ट्रीयन डुबुकवडा भाजी, मम्मी स्पेशल डुबुकवडी भाजी. एकदम चांगला वास येतो याचा. लाल मिर्च, कांदा लसूण मसाला, धना मसाला, गरम मसाला, धना पावडर आणि ठीक आहे एवढे मसाले टाकले आपण. चांगला होऊन घेऊ. चांगला कलर आला मित्रांनो. मसाला चांगला शिजेपर्यंत घालतो. पाणी टाकतो आपण त्यात. जास्त टाकले थोडंसं मसाला जवळ येऊन चांगलं हलवून घ्यायचं. ते वाजानुसार मीठ टाकतं. चांगलं गरम झालं. आपण त्यात पाणी टाकू. जेवढं तुम्हाला रस घ्यायला लागतं तेवढं. मसाल्याला चांगलं तेल सुटले तर आपण त्यात पाणी टाकू. जेवढी आपल्याला भाजी करायची तेवढं पाणी टाकलं तर आपण बेसन टाकतो त्यात. सम्राट बेसन, डुबुकवड्यासाठी बेसन थोडी हळद टाकतो आपण बेसनमध्ये. त्यानंतर धना पावडर, त्यानंतर मसाला टाकतो आपण, लाल तिखट थोडंसं आणि त्यानंतर त्यात पाणी टाकून कालवायचं आपल्याला. पाणी जास्त नाही वापरायचं. वडीसाठी बेसन वडी, डुबुकवडीसाठी वडी करायची आपल्याला. एवढं पातळ करायचं ते, भज्यासारखं पातळ करायचं. आपण त्यात सोडूया. तर रश्याला चांगली उकळी आली. आता आपण त्यात वडी सोडूया. ते डुबुकवडी सोडूया आता. तर अशी वडी सोडायची. वडी टाकली आपण. आपण वडे बघू शकतो ते अशी झाली. आपली डुबुकवड्याची भाजी आता तयार आहे मित्रांनो. कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.